हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर प्रत्येक दिवस, प्रत्येक सकाळ आपल्यासाठी काहीतरी नवीन-नवीन छान घेऊन येत असते. जसं पानांना बघा, झाडांना पालवी फुटते, त्यानंतर परत ती कोमेजतात, परत छान फुलं येतात. ही जी प्रोसेस चालू असते ना, तसंच आपलं आयुष्य सुद्धा असतं. कधी सुख, कधी दुःख या गोष्टी चालूच असतात. आणि इथे बघा, झाडांना आपल्या किती मस्त जागा मिळालेली आहे. मगाशी जी तुम्ही बघितलीत ना, ती माझी किचनची छोटीशी गॅलरी होती आणि ही बेडरूमची गॅलरी आहे. आणि या बेडरूमच्या गॅलरीमध्ये ना, जी सर्व मोठी-मोठी झाडं होती माझी, म्हणजे जास्वंद म्हणा, एक्झोराचं झाड, जास्वंदीला बघा किती साऱ्या कळ्या आल्यात. इथे समोर ना प्लास्टिक लावलंय, कारण खूप ओपन आहे समोर आणि पाऊस एकदम जोरात येतो ना, तर हवेने संपूर्ण पावसाची जड आतमध्ये येते. तर त्यासाठी समोरून पूर्ण आता सध्या तरी प्लास्टिक लावलंय. आणि बाकीचे बघा, आपलं कण्हेर आहे, इथे बोगनवेल आहे. बोगनवेलीला पण इथे एकदम अशी प्रॉपर जागा मिळाली, की जिथे खूप छान ऊन मिळेल भरपूर आणि भरपूर हवाही येते. तर त्यामुळे आपली सगळी जी मोठी झाडं आहेत ना, ती बघा इथे एकदम मस्त अशी छान ॲडजस्ट झाली आहेत. तर सकाळची माझी नाश्त्याची तयारी सुरू आहे. सकाळी थोडासा नाश्ता केला आणि त्यानंतर मग आपली कामं केली, की मग थोडंसं आपल्याला म्हणजे स्ट्रेंथ राहते पुढची कामं करण्यासाठी. आणि डायरेक्ट जर आपण जेवण केलं, तर मग जेवण होईपर्यंत किंवा काय आपल्याला भूक लागते बऱ्याचदा. तर म्हणून म्हटलं जातं, की सकाळचा नाश्ता स्किप नाही करायचा. पण कधी-कधी माझ्याकडून होतो. म्हणजे कधी-कधी मी काय करते, डायरेक्ट जेवणच लवकर करते. 11:30 पर्यंत, 11:30-12च्या आत जेवणाची तयारी होऊन जाते. म्हणजे सकाळचंच असतं, टिफिनला आपण बनवतो चपाती, भाजी. तर इथे ना बघा, चिमणीमुळे ना, या चिमणी म्हणजे ही जी वरची ही चिमणी लावली आहे ब्लॅक कलरची ती, त्याने खूप फरक पडतो. आणि कुठलीही फोडणी करताना तुम्ही चिमणीचा नेहमी वापर करत चला. कारण खूप त्याच्याने बघा जो धूर होतो किंवा आपण फोडणी देतो ना, तर जे तेलाचं उडतं, तर ते सगळं असं मस्त त्याच्यामधून बाहेर निघतं. आणि ताईंनी विचारलं होतं, की ताई कुठली चिमणी घेऊ? म्हणजे जी प्रॉपर पाईपवाली असते तशी, की विदाऊट पाईपवाली घेऊ? मी तरी सजेस्ट करेन, की पाईपवालीच घ्या. ती ना क्लिनिंगसाठी बेस्ट राहते. नाहीतर जर तुम्ही विदाऊट पाईपवाली घेतली, जी इंटरनली स्वतःच क्लीन होते, तर तिचा प्रॉब्लेम काय असतो ना, तुम्हाला सर्व्हिसिंगसाठी सारखं बोलवत राहावं लागतं. ती तुम्ही स्वतः इंटरनली म्हणजे क्लीन करू शकत नाही. तर सर्व्हिसिंगचे मग तुमचे चार्जेस वाढतात. त्याच्यामुळे बेस्ट असेल, की तुम्ही हीच अशीच चिमणी लावा. थोडासा त्रास असतो, म्हणजे हे जे वरचे चिमणीचे जे जाळ्या आहेत, त्या आपल्याला थोड्याशा आठवड्यातून एकदा किंवा 10 दिवसातून एकदा थोड्याशा क्लीन कराव्या लागतात. पण ठीक आहे ना, आपली बाकीची पुढची जी आपली पैशांची जी गोष्ट आहे ना, ती त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सेव्ह होते. आणि या पाईपने मस्त धूर बाहेर व्यवस्थित जातो आणि आपल्या किचनमध्ये तेवढा तर स्पेस असतो, की तुम्ही तो पाईप व्यवस्थित ॲडजस्ट करू शकता. या पाईपसाठी मी जो बॉक्स बनवलाय ना, त्याला अजून मी असं मस्त असा इंटिरियरचा एक लूक दिलाय. तो पण मी नंतर तुमच्यासोबत शेअर करेन. आणि आता मी सध्या उपमा बनवते आज नाश्त्याला. तर आमच्याकडे तरी उपम्यामध्ये हळद आवडते ह्या लोकांना. बऱ्याच जणांना हळद आवडत नाही. इव्हन जेव्हा लग्नांमध्ये वगैरे पण सकाळचा नाश्ता असतो, तर तेव्हा उपम्यामध्ये हळद टाकत नाहीत. पण आमच्याकडे सगळ्यांनाच उपम्यामध्ये हळद आवडते. तर त्यामुळे मी उपम्यामध्ये हळद टाकले. आणि जेवढा म्हणजे रवा तुम्ही भाजाल ना उपम्यासाठी, तेवढा तुमचा उपमा छान मोकळा-मोकळा होतो मस्त. आणि पाणी पण बेतानेच टाकायचं आणि गरम पाणी टाकायचं कधी. त्यामुळे आणखीन तो छान फुलतो रवा. तुम्ही जरी झाकून जरी नाही ठेवलात ना हा उपमा, तरी पण असाच सुद्धा उपमा तुमचा खूप छान असा मस्त रेडी होतो. तर आज आहे ना, मी आपल्या जुन्या घरी जाणार आहे. जुन्या नाहीत, बऱ्याचशा ताई म्हटल्या, "ताई जुनं नाही म्हणायचं." तर ठीक आहे, आपण आपल्या आधीच्या घरी जाऊया आणि तिथे काही-काही गोष्टी बाकी आहेत आणायच्या, तर त्या मी आणणार आहे. तर त्याच्या आधी मी एक गोष्ट केली ती म्हणजे, की आज इथे ना हवा खूप येते, म्हणजे सगळ्या बाजूनी विंडोज आहेत, तर त्यामुळे हवा भरपूर येते. तर देवाचा जो दिवा आपण लावतो, मी काय करते, या दिव्यामध्ये भरपूर तेल घालते, की दिवा पूर्ण अखंड म्हणजे रात्रीपर्यंत दिवा छान संपूर्ण जळला पाहिजे. तर त्याच्यासाठी मी तेल भरपूर घालते. पण इथे हवा एवढी येते ना, की सारखं लक्ष द्यावं लागतं, की दिवा आहे, नाहीये. तर त्याच्यासाठी मग मी दिव्याला अशी मस्त काच आणली आणि दिवा मी कुठे ठेवू, मध्ये ठेवू, इकडे ठेवू,
असं सगळं चालू होतं. पण समोरचं ठेवला ना तर खूप असं अडचण वाटत होती ती. म्हणून मी दिवा एक साईडला ठेवला. आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगते, की आपल्या देवघरामध्ये आपण जो तेलाचा दिवा लावतो ना तो आपल्या डाव्या हाताला, आणि जो तुपाचा दिवा लावतो ना तो आपल्या उजव्या हाताला लावायचा असतो. म्हणजे आता जो तेलाचा मी दिवा लावलाय तो देवांच्या उजवीकडे आणि आपल्या डावीकडे असावा. तर म्हणून हा दिवा मी आता सध्या इथे साईडलाच ठेवला, कारण तो व्यवस्थित मग सुटसुटीत पण वाटतं. नाहीतर मग समोरच एकदम ठेवला ना तर थोडंसं अडगळीचं वाटतं. तर म्हणून दिवा साईडला ठेवला आणि माझं ते टेन्शन खूप कमी झालं, की सारखं सारखं येऊन मी चेक करायची की दिवा आहे नाहीये. तर म्हणून काच असलेली एकदम मस्त. तर मंडळी, काही आठवतंय का तुम्हाला? नक्कीच आठवत असेल. हे आपलं आहे घर, आधीचं घर. तर आज आली आहे मी इथे, आणि बऱ्याचदा आली आहे मी, पण मी काही बऱ्याचदा शूटही केलं नाही. कारण घाईघाईमध्ये यायचो, पटापट काय ना काय सामान पाहिजे ते घेऊन जायचो. पण आज हे होते सोबत, आणि एकटं असल्यानंतर मला शूट करायला पण तेवढा वेळ नसतो. कारण पटपट सामान घ्यायचं, निघायचं, पाऊस येतो वगैरे. तर इथे आज मी घरी आली आहे जरा, कारण बरंचसं सामान अजून आमचं बाकी आहे. आणि खूप बघा काय काय बरंच सामान, म्हणजे असं लिटरली असं वाटतच नाही आहे की आम्ही शिफ्टिंग केलं आहे. हे झुंबर पण आमचं बाकी आहे, झुंबर काढायचं आहे आपल्याला अजून. महाराजांची मूर्ती आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. हे पूर्ण सेक्शन अजून बाकी आहे इथलं. तर हळूहळू थोडं थोडं सामान आम्ही नेतो आहे. आणि आपलं सगळं सोफा वगैरे सगळं बाकी आहे. तिथे सोफा हा नेला नाही, कारण या सोफ्याला जरासं काम करायला लागणार आहे. त्यानंतर किचनमध्ये पण लाईट हा जरा गेला आहे. आणि बघा किचनचं पण बरंचसं, म्हणजे छोटं मोठं सामान आहे. आता किचनमध्ये काही असं खूप जास्त सामान नाही आहे. छोटं मोठं जे सामान आहे ते सगळं आता एखादा शनिवार रविवार वगैरे येऊन आम्हाला हे सगळं आता क्लिअर करावं लागेल. कारण खूप सारे जण रेंटवर रूम देणार का, रेंटवर रूम देणार का म्हणून खूप सारे जण विचारत आहेत. तर रूम तर रेंटवर द्यायचं आहे आम्हाला, पण थोडंसं म्हणजे आम्ही विचार करतो थोडंसं क्लीन व्यवस्थित करून त्यानंतर रूम रेंटवरती द्यायचं आहे. आणि बरेच जण विचारतात की ताई मंदिराचं काय केलं असतं. बघा मंदिराचा जो साचा आणि खालचा टेबल आहे ना तो तसाच आहे. पण हा सध्या मी देणार नाही आहे. म्हणजे आमचा असा विचार चालला आहे की घरीच कोणाला तरी देऊ आपण. तर म्हणून आम्ही सध्या ते काही त्याचा विचार करत नाही आहे. तर ते पण द्यायचं आहे. त्यानंतर आहे म्हणजे हे का माहिती आहे का असं वाटतं, कारण हे सगळं फिक्स फर्निचर आहे इथे असं, म्हणजे हे काही काढायचं फर्निचर नाही आहे. तर तुम्हाला कळलं असेल की आता माझं घर कसं होतं. बघा इथे मंदिर होतं, मंदिराच्या बाजूलाच इथे बेड होता. तर त्याच्यामुळे हे बघा असं होतं. आणि खूप सारे ना प्रश्न यायचे, आणि काही लोक चांगल्या इंटेन्शनने बोलतात, पण बरेचसे लोक त्याच्यामध्ये चांगल्या इंटेन्शनने बोलत नाहीत. तर त्याच्यामुळे म्हणून मी बऱ्याचदा अवॉइड करायची हे दाखवण्यासाठी की मंदिराच्या बाजूलाच बेड आहे. पण मला काही ऑप्शन नव्हता त्याच्यासाठी, म्हणून मला ते ठेवायला लागलं होतं. पण शेवटी देवालाच काळजी होती कुठेतरी, आणि त्यांनीच ती सोय करून दिली मला असं वाटतंय. तर आता बघू, आता आम्ही काय काय सामान, आम्हाला जे जे थोडं थोडं काय काय वाटतंय ना तर ते सामान न्यायचं आहे. बघा हे जे मधला पॅसेज होता ह्याचं काम मी पूर्ण करून घेतलं होतं. म्हणजे माझं जेव्हा मी ऑफिस जॉब सोडला होता ना तर तेव्हा मी सगळं काम करून घेतलं होतं. म्हणजे थोडं थोडं मला जे वाटायचं की बाबा घरात आपल्या असलं पाहिजे, थोडं व्यवस्थित असलं पाहिजे. हां, तर PPFच्या पैशांमधून मी हे सगळं काम करून घेतलं होतं. ही फ्रेम पण मला न्यायची आहे राधाकृष्णाची. याची जी साईडची बॉर्डर आहे ना ती आता थोडीशी गंजली आहे, खराब झाली आहे. तर ती बॉर्डर थोडी चेंज करायची आहे आणि त्याच्यानंतर ती घेऊन जाणार. आणि बघा सोफ्याच्या खाली पण बघा किती सामान ठेवायला लागायचं. म्हणजे ना घरामध्ये सामान खूप, सामान जास्त नव्हतं, जागा कमी होत होती ॲक्च्युली. बऱ्याच जणांना असं वाटतं की खूप सामान आहे की, पण बघा घर म्हटल्यानंतर सामान तर येतंच. आपण सामान कुठे टाकणार सगळं. तर जागा खूप कमी पडत होती आम्हाला सामानासाठी. असो, तर आता जागा आहे भरपूर. पण इथे या घरामध्ये आल्यानंतर ना एक वेगळेच वाईब्स येतात, एक वेगळ्याच फिलिंग्स येतात. कारण एवढ्या वर्षापासून आपण तिथे राहिलेलो असतो त्या जागेमध्ये, त्या जागेची आपल्याला एक अटॅचमेंट असते. आणि त्याच्यामुळे असं एक वेगळा कम्फर्ट असतो ना, वेगळाच तसा वाटतो. आणि तिथे आम्हाला थोडंसं सेट व्हायला, ॲडजस्ट व्हायला थोडा वेळ लागेल. पण असो, प्रत्येक वास्तूचं एक वेगळंच महत्त्व असतं. आणि वास्तू म्हणजे घर हे भिंतीचं, मातीचं असतं. त्याला घर आपण बनवतो.
तर तसंच त्या वास्तूला सुद्धा घर छान म्हणजे चाललं आहे हळूहळू एक एक गोष्ट. तर आता किचनच्या पण खूप साऱ्या गोष्टी मला काढायच्या आहेत, क्लीन करायच्या आहेत, कारण एवढी धावपळ होती ना की एवढं 17 वेळा येऊन काय काय गोष्टी करणं पॉसिबल होत नाही आहे. पण तरी खूप प्रयत्न चालतो आमचा, मध्ये मध्ये आम्ही येत राहतो आणि काही ना काही वस्तू एक एक दोन दोन वस्तू क्लीन करून घेऊन जातो. कारण इथून मग डायरेक्ट तिथे नेलं ना तर तिथे परत ते धुळीचं साम्राज्य नको होतं मला. तर म्हणून मी काय करते, इथून वस्तू घेते, क्लीन करते इथल्या इथे आणि त्यानंतर तिथे घरी घेऊन जाते. तर आता बघू काय काय नेण्यासारखं. मला हे मेन कटलरीचे जे आयटम्स आहेत ना ते न्यायचे. आणि बाहेरचं जे आपलं मी तुम्हाला दाखवलं की माझे सगळे ट्रॉफीज वगैरे सगळ्या होत्या, तर त्या सगळ्या मला न्यायचे तिथे लावण्यासाठी. तर म्हणून आता हे पहिले बघतो, काढतो काय काय नेण्यासारखं आहे आणि मग बोलते. चल. तर मी इथे नवीन घरामध्ये ना क्रॉकरी सेक्शन बनवलं आहे, कारण मला खूप हवं होतं, आवड होती की असं छान वेगळा क्रॉकरी युनिट असावा आपला. तर इथे माझ्याकडे भरपूर क्रॉकरीचं सामान होतं, पण ठेवण्यासाठी अशी प्रॉपर व्यवस्थित जागा नव्हती. तर म्हणून मी एक साईडला जो किचनमध्ये वरती कप्पा होता ना तिथे सगळं असंच हे सामान फक्त ठेवून दिलं होतं, जे फक्त मलाच दिसायचं, बाकी कोणालाच दिसत नव्हतं. तर त्याच्यामुळे ते सगळं सामान म्हटलं नंतर नेईन, तर आज ती वेळ आली आहे की सामान ते घेऊन जायचंय. तर म्हणून सगळं सामान विचार करत होतो की कसं नेऊया, कारण पिशव्यांमध्ये वगैरे नेलं ना धक्काबुक्कीमध्ये किंवा थोडंसं हल्लं जरी तर ते तुटू शकतं. तर म्हणून प्रॉपर पहिले पेपरमध्ये मी सगळं एक एक गोष्ट मी व्यवस्थित रॅप करते. कसं आहे ना, घर नवीन घेतलं म्हणून असं होत नाही की सगळ्याच वस्तू आपण नवीनच घेतल्या पाहिजे. आपल्या ज्या जुन्या वस्तू असतात त्यामध्ये आपल्या काही आठवणी असतात, काही म्हणजे भरपूर काही काही गोष्टी असतात. आता मी एक गोष्ट तुम्हाला सांगते, जेव्हा मी नवीन घरामध्ये गेली ना तर सुरुवातीला ना मला एवढं असं एकटं एकटं आणि रिकामी रिकामी वाटत होतं. आणि जसं जसं एक एक वस्तू इथली तिथे जात होती आणि सेट होत होती, तर तसं मला खूप म्हणजे आपलं आपलं वाटायला लागलं. तुमच्या बाबतीत पण असं होतं का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपण म्हणतो की संसार म्हणजे किती सामान असले तरी आपल्याला कमीच असतं. पण कसं असतं कधी कधी की सामान असतं पण ते ठेवणं प्रॉपर पण तेवढंच महत्वाचं असतं. तर आता इथे जे जे मला खरंच महत्वाचं वाटलं ना तेच ते मी सामान सगळं घेते. सगळंच पण घेत नाहीये. बाकीचं जे मी नेणार नाहीये, जे मी देऊन टाकणार आहे, तर ते सामान मी सध्या इथेच ठेवते म्हणून. तर हे भरपूर काय काय माझ्याकडे टी पॉट्स होते, वेगवेगळे छान कप्स होते, त्यानंतर ग्लासेस होते. तर ते सगळं व्यवस्थित पॅक करून आहे ना तिथे मस्त मी सेट करेन. तर जेव्हा सेट करेन ते तर तुमच्यासोबत मी शेअर करेनच. तर बघा आता मी काय केलं, हे जे 2 मोठे बॉक्स होते ना स्टोरेज बॉक्स, त्याच्यामध्ये सगळं सामान घेते, म्हणजे जे इझिली उचलून व्यवस्थित नेता येईल. जर हेच सामान मी टेम्पोमध्ये जेव्हा सामान नेलं तर तेव्हा जर त्याच्यामध्ये ठेवलं असतं तर हे सामान काही व्यवस्थित पोहोचलं नसतं. तर म्हणून म्हटलं की नाही, हळूहळू आपण एक एक गोष्ट करू, घाई नाही करायची कुठल्या गोष्टीची. आणि हा बघा हा छान टी पॉट आहे. हे आपण म्हणजे कसं आता इथे ना माझा डायनिंगचा पण प्लॅन होता नवीन घरामध्ये, पण मंदिराच्या इथली जी जागा आहे ना तीच डायनिंगसाठी होती ऍक्च्युली, मंदिराच्या समोरची जागा. पण मंदिर बनवलं म्हणजे देवघर बनवलं, तर त्यामुळे ती जागा डायनिंगसाठी नाही वापरता येणार. तर मला इथे डायनिंगचा त्याग करावा लागलेला आहे. पण असो, बाकीच्या गोष्टी आहेत ना, सगळंच मिळतं असं नाहीये. काही गोष्टी नाही मिळाल्या तरी ऍडजस्ट म्हणजे आपल्याला करता आलं पाहिजे. आणि त्यानंतर आता बघा हे माझ्या सगळ्या ट्रॉफीज आहेत, ज्या मला मिसेस कल्याणसाठी, मिस डोंबिवलीसाठी किंवा माझ्या डान्सच्या काही ट्रॉफीज आहेत. तर ह्या पण ट्रॉफीज इथेच या शोकेशमध्ये, म्हणून हा शोकेश ऍक्च्युली मी यासाठीच बनवला होता इथे सेपरेट. पण बघू तो शोकेस जर इथे कुठे ऍडजस्ट झाला घरामध्ये तर मी तो इथे शिफ्ट करणार आहे. पण तरी अजून तरी तसा काही प्लॅन नाहीये, पण म्हटलं चला सध्या तरी घेऊन जाऊया ट्रॉफीज सगळ्या आपण. तर पुसून वगैरे व्यवस्थित, कारण खूप धूळ नाही म्हटलं तरी खूप धूळ बसते. आणि ही माझी मीराबाईंची मूर्ती आहे, ही माझी खूप फेवरेट मूर्ती आहे. तर ही पण मला अगदी व्यवस्थित जपून न्यायची होती की बिलकुल अजिबात काही खराब झाली नाही पाहिजे. तर म्हणून तिला पण व्यवस्थित पेपरमध्ये छान रॅप केलं. खिडकी बंद कर तिकडची, असं मी दाखवतो तुला. म्हणजे तू हे करू शकते ना त्याला. हा ना, म्हणजे झाडं असली की कसं वाटतं आणि झाडं नसली की कसं वाटतं.
हा ना. तर बघा, नाही नाही म्हणता एवढं सामान झालं आमचं, तरी पण सगळं न्यायचं काही ना काही. तर हे बॉक्सेस मी व्यवस्थित बेडशीट्सने पॅक केले वरून, की म्हणजे रिक्षामध्ये नेताना व्यवस्थित नेता येईल. आता इथे मेन माझी एक राहिली ती म्हणजे की महाराजांची मूर्ती. तर हे मला तेच सांगत होते की ही पण घेऊन जाऊया. म्हटलं एकदम आपल्याला सगळं नेता नाही येणार, आपण सेपरेट फक्त मूर्तीसाठी सेपरेटली येऊया आणि मूर्ती महाराजांची सेपरेट आपण घेऊन जाऊया. तर तरी सॅग्रिगेट करून तरी एवढं सामान आहे. अजून बरंच सामान आहे. तुम्हाला वाटेल सामान आहे का काय आहे, पण असतंच बघा, घर म्हटल्यानंतर सामान असतंच. आणि आम्ही काय केलं की दोघंच होतो, कोणी हेल्पिंग हँड नव्हतं, तर त्याच्यामुळे जे आम्हाला वाटलं गरजेचं सामान तेच घेऊन गेलो आणि बाकीचं जे सामान आहे ते ठेवलंय मी. तर हळूहळू काढेल होत आहे. तर आता हे सगळं जे माझं कटलेरी आणि जे ते शोकेसचं सामान होतं ना, ते आम्ही आता काढलंय आणि व्यवस्थित पॅक केलंय, कारण ते खूप डेलिकेट सामान आहे. थोडं पण इकडे तिकडे झालं ना तर तुटलं फुटलं तर काहीच कामाचं राहणार नाही. म्हणून मग अशा त्या जे आमच्याकडे जे बॉक्स होते, हे मी डीमार्टमधून बॉक्स घेतले होते, तर ते मला तिथे स्टोरेजसाठी उपयोगी पडतील काही ना काही ठेवण्यासाठी. तर म्हणून त्याच्यामध्ये व्यवस्थित पेपरमध्ये पॅक केले आणि आता सामान घेऊन जाते. मग तिथे गेल्यावर परत वेगळी एक्सरसाइज असणार आहे की हे सगळं काढा, परत तिथे व्यवस्थित अरेंज करा. तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला, पहिले सामान आम्ही आता घेऊन जातो. तर सामान घरी आणलं आणि त्यानंतर खूप उशीर झाला होता, म्हणून सामान सगळं उद्या लावणार आहे. तर उद्याचा व्हिडिओ नक्की येईल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, मला नक्की आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.